ह्याची किंमत किती? 40,000. 40,000? 40,000? होय. आलेला आहे तो नवीन मेंबर, तर आपण त्याचं स्वागत करूया. चला. हॉल मोठा आहे की नाही आपला, तर हॉल मोठा आहे तर कधी कधी पाणी संपते किंवा कचरा भरलेला असतो. एवढंच आहे पण किती कामाची चीज आहे ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल तुम्हाला दाखवणार आहे आणि ते स्पेशल काय आहे ते दाखवते थोड्याच वेळात. त्याआधी हे सांगते की स्पेशल पण आहे आणि खूप महाग पण आहे, म्हणजे खूप स्पेशल आणि खूप महाग. तर आता बघूया आपण काय आहे. याला वाटतं याचीच गाडी आहे, स्कूटर टँटडँक. तर हा आहे रोबोट आणि ह्याचं काम आहे क्लिनिंगचं, म्हणजे झाडून पुसून सगळं स्वच्छ करतं आपलं घर. आपल्याला काहीच करावं लागत नाही, फक्त मोबाईलच्या ऍपवर ते चालतंय. असा हा रोबोट आहे. आणि इथे काय ठेवलंय तुम्हाला हे पण सांगते. तर ह्याला बोर्ड आणायचं आहे, एक्सटेन्शन बोर्ड. आता तात्पुरतं आम्ही इथे ठेवलंय, अरेंजमेंट केली, अशी वायर मागे ठेवली आणि चार्जिंग इथं होते येऊन, ऑटोमॅटिक चार्जिंग होते. अजून तुम्हाला काय काय होते ते, म्हणजे काय काय आपल्याला ह्याचे फायदे ते सांगते मी बाहेर गेल्यावर. तर असा इथे ह्या साईडला ठेवलंय कारण इथे बोर्ड आहे आणि चार्जिंग होत आहे, प्लस एका साईडला आहे, मुलांचा हात लागत नाही. चला आता ह्याचे अजून काय काय यूज आहेत आणि काय काय फायदे आहेत आपल्याला ते आपण बाहेर जाऊन बघूया. मला ह्याचे फायदे सांगते. एक तर हा हँड फ्री रोबोट आहे, म्हणजे आपल्याला हात सुद्धा लावावा लागत नाही, ऑटोमॅटिक, पूर्ण फुल्ली ऑटोमॅटिक आहे. त्यालाच म्हणायचं हँड फ्री. म्हणजे काय, तर आपल्याला काहीच करावं लागत नाही, ते स्वतः झाडू मारतं, स्वतः पुसून काढतं. आणि दुसरी गोष्ट, चार्जिंगलाही स्वतः जाऊन स्वतः ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये जाऊन बसते. आता आलेला आहे तो नवीन मेंबर, तर आपण त्याचं स्वागत करूया. चला. तर हा आहे AI रोबोट. इथे लिहिलेलं पण आहे बघा, AI ऍक्शन. म्हणजे आवाज पण घेते आपला ती. होय, म्हणजे आपण आवाज एक ठरवलं नाव त्याला, त्या नावानं बोलवलं तर तिथेच ती येते बाहेर. आम्ही आता ह्याचं बारसं पण घालणार आहे. नवीन मेंबर आहे, त्याला नाव काय तर पाहिजे ना. तर हा आहे रोबोट. तर हा कशासाठी मागवलाय, तर हा झाडू पण मारतो आणि प्लस पुसून पण काढतो. वेगवेगळं पण आपण लावू शकतो, म्हणजे झाडून वेगळं किंवा पुसायचं वेगळं, असं वेगवेगळं लावू शकतो. पण आपण दोन्ही एकत्रही लावू शकतो, म्हणजे झाडून पण काढतं आणि पुसून पण काढतं. तर असा हा आहे. आणि तुम्हाला सांगते का मागवलंय, कसं थोडंसं आपला वेळ वाचतोय, दुसरं काय नाही. आळशी घरात आमच्या कोणच नाहीये, पण मागवलंय ह्यासाठी कारण आपला थोडासा वेळ वाचतोय आणि मग तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज आणायला वेळ मिळतोय. तर अशा प्रकारे हा ड्रीमी कंपनीचा रोबोट आहे. आणि तुम्हाला दाखवते, तर हे जे दोन गोल तुम्हाला दिसत आहेत हे आहेत मॉप, आणि ह्याने पुसलं जाते. प्लस आता हे गोल आकाराचा आहे, त्याचा फायदा तुम्हाला सांगते. एक आहे फ्लॅट मध्ये, ज्याने असं फक्त क्लीन होत जाते, आणि हे काय असं फिरत फिरत क्लीन होते. म्हणजे आता समजा आपण कपड्याने पुसायचं म्हटलं तर आपण असं त्याला रगडून रगडून पुसतो की नाही, तसं हे काम करते, गोल गोल फिरत. म्हणजे एकदम फरशीवरचा कुठलाही डाग असला तर एकदम गोल गोल पुसून पुसून त्याला क्लीन करते. तर असा हा रोबोट आहे. आणि आता ह्याला आम्ही नाव पण ठेवणार आहे, जेणेकरून तो आपला व्हॉइस घेऊन आपण तोंडाने पण, म्हणजे बोलून पण ऍक्शन त्याचे हे करू शकतो. तुम्ही पण सांगा नाव, तुम्ही पण सांगा ना. आणि तुम्ही ह्याचं नाव काय ठेवायचं ते पण तुम्ही सजेस्ट करा कमेंट मध्ये. ऑलरेडी लय नाव आल्यात, गंगूबाई ते, जरा थोडं इंग्लिश नाव पाहिलंय. हा, थोडंसं अजून छान, गंगूबाई नको, शॉर्ट आणि स्वीट म्हणायला पण छान वाटलं, म्हणजे असं नाही की कामवाल्यासारखं त्याला फील झालं पाहिजे. हा, आणि कसं आहे, एवढं आपल्याला मदत करते तर त्याला काहीतरी चांगलं नाव पाहिजे की नाही. तर नाव मला तुम्ही कमेंट करून सजेस्ट करा. आणि असा हा रोबोट आहे. ह्याची किंमत किती आहे? 40,000. तर 40,000 रुपयाचा रोबोट आहे. तर ह्याची किंमत किती? 40,000. 40,000? होय. 40,000? बापरे. तर बघा, 40,000 रुपयाचा रोबोट आणलाय. आणि खरंच महाग तर आहेच, पण तसा युजफुल पण आहे. आता आणून एक आठवडा झाला, आम्ही ना झाडू मारलाय ना पुसून काढले. फक्त हांतरून करताना तेवढं मी झाडू मारते, कारण संध्याकाळचं रात्री फक्त, कारण तेवढ्यासाठी कुठे एवढ्याशा मशीनला त्रास द्यायचा ना, आपल्याला तिला लाईफ लॉंग पण टिकवायची आहे. तर दिवसभर काम करतेच, सकाळी पण करते, प्लस 4 वाजता झाडलोट असते त्यावेळेला पण सकाळी पुसून वगैरे सगळं होते. झाडू मारायचं मी तेवढंच मारून घेते.
आणि बाकी आठवडा झाला आम्ही ना पुसून काढलंय ना झाडू मारलाय. आणि हँड फ्री आहे, हँड फ्री. आणि हँड फ्री म्हणजे ह्याला हात पण लावायला लागत नाही. हा फक्त फोनच्या ऍप्लिकेशनवर चालतो. आणि आधी सगळ्यात आधी मॅपिंग केलेलं असतं, म्हणजे घर आपलं कसं आहे, कुठे कुठे किती कोपरे आहेत, कुठं वळायचंय, ते सगळं मॅपिंग होतं पहिल्या दिवशी आलेलं पहिल्या दिवशी. हा, आणि त्यानंतर मग त्याचं कामाला लागतो. परत काही सांगावं लागत नाही. फक्त कसं आता समजा इथं उंबरठा आहे, दाखव तिकडे जरा. हा, तिथं उंबरठा आहे आणि आपल्याला पोर्च मध्ये लावायचंय. तेवढं उचलून फक्त आपला पोर्चवर उचलून ठेवावं लागतं. मग बाकी आरामात तो आपोआप पोर्च पुसून काढतो. ऑटोमॅटिक पोर्च पुसून काढतो. प्लस त्याला सेन्सर आहे, तो खाली पण पडत नाही. तिथून बरोबर असं कॉर्नरनी येऊन पुसून काढतं. प्लस झाडून पण मारतं. दुसरी गोष्ट, काम झाल्यानंतर परत आपण फक्त त्याला आत घ्यायचं, दरवाजा बंद करा, आणि ते सांगून पण देतं द क्लिनिंग इज कम्प्लिटेड. तर आपल्याला कळतं, म्हणजे आपण कुठे जरी असं आपल्याला कानावर आवाज येतो आणि आपल्याला कळतं, त्याकडे बघतही बसावं लागत नाही. दुसरी गोष्ट, आतमध्ये घेतलं, दरवाजा बंद केला तर स्वतः ऑटोमॅटिक जाऊन त्याच्या घरामध्ये बसतो आणि चार्ज होतो. परत दुसरी गोष्ट, जेव्हा क्लिनिंग केलेलं असतं, झाडू मारलेलं असतं, पुसलेलं असतं, त्यावेळेला काय करतं तर स्वतःच काय हे ओपन कर की, उचल हे हा, इथे डस्ट बसत्या ते आता. हा, तर अशा प्रकारे हे आहे. आणि ज्या वेळेला झाडू मारलेलं असतं, पुसलेलं असतं, त्यावेळेला स्वतःच ते स्वतःला क्लीन पण करतं. म्हणजे करून गेला, स्वतःच्या घरात जातं आणि मशीन असा जोरात आवाज करते, म्हणजे त्यामध्ये तो डस्ट सगळा बाहेर फेकत असतो. एक डब्बा असतो आणि पाणी पण गंद एका साईडला होतं. दुसरी गोष्ट, 2 असे डब्बे आहेत, तुम्हाला दाखवते मी आतमध्ये गेल्यावर. तर आपण फक्त आपल्याला एकच काम आहे, ते म्हणजे एक पाणी स्वच्छ भरून ठेवायचं एका डब्यात. मग त्यामध्ये ते क्लीन केल्यानंतर गंद पाणी तेवढं आपण बाहेर फेकायचं, कारण तो काही माणूस नाही उठून उचलेला आणि बाहेर फेकेल म्हणायला, बाहेर गेटच्या बाहेर जाऊन. पाणी किती वाजते हे ना मेन. तर ही पण मेन गोष्ट आहे की आपली पाणी बचत होते. 5 बालट्या. काय होतं, आपल्याला एवढा अंदाज लागत नाही जेव्हा आपण बकेटने वापरतो, किती पाहिजे तेवढं आपलं जातं. ते कसं आहे, जे आपलं जे तयार असते ना, ते मयापड भिजूस पर्यंत वर पाणी आणायला लागते त्याला. ते आपल्याला पर्याय नसते, तेवढं घ्यायला लागते पाणी पूर्ण बुडायसाठी. असं आहे. मग ह्याचं भारी आहे, स्वच्छ धुते. दुसरी गोष्ट, स्वतःच डस्ट क्लीन करतात. आता समजा भरलाय कचरा तर स्वतःच काढतं. प्लस आता हे पुसून काढले तर स्वतःचे पॅड स्वच्छ करतात ते, म्हणजे मशीन. आणि फक्त आपल्याला एकच काम आहे, ते म्हणजे पाणी भरायचं आणि जे वेस्ट पाणी आहे ते बाहेर फेकायचं. 2च काम आहे आणि झाडात टाकायचं ते पाणी. आणि गरम पाण्यात धुते ती, गरम पाण्यात धुते मॉप पॅड. ते आपण धुईल का हातानं, तसं गरम पाण्यात नाही. गरम करते पाणी. हा, हे पाणी गरम करते. ते पाणी असते ना कॅन मधलं, ते टँक मधलं पाणी गरम करते. गरम पाण्याने ही धुते 2. म्हणजे बघा, आपल्याला काहीच गरज नाहीये. म्हणजे क्लीन मॉप, एकदम क्लीन मॉप. आणि किती दिवसात आपल्याला हे 90 days फ्री, हँड फ्री. म्हणजे कसं, ते डस्ट बॉक्स भरूस पर्यंत. बाकी आपण मध्ये आधी करू शकतो, पण काही करायचं जर होत नाही, ते आपोआप सगळं करते. फक्त पाणी चेंज करायचं एवढंच. रूमला पण नट बल्ट काय असलं, कपडा असलं तर आपण एका साईडला काढून ठेवून त्याला द्यायचं, सगळं स्वच्छ करते. आता दुसरी गोष्ट, जर घरामध्ये काही मनी पडलाय किंवा असं काहीतरी मोठी गोष्ट, दगड पडलाय, आता बाहेर खडी आम्ही टाकली, ती पण मुलं कधी कधी खेळत आत आणतात, तर आपण तेवढी काळजी घ्यायची. कारण आपले 40,000 आपल्या ह्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेत, तर आपल्याला त्याला थोडंसं जास्त वेळ जसं चांगलं राहील ते तेवढं बघायचं आहे. तर ते आपण उचलून बाहेर फेकायचं, बाकी काही करावं लागत नाही. दुसरी गोष्ट, 90 दिवस हँड फ्री आहे. 90 दिवस त्याच्याकडे बघायला लागत नाही, फक्त पाणी द्यायचं आणि पाणी काढायचं एवढं. आणि अजून एक गोष्ट, अजून एक फायदा तुम्हाला सांगते. तर जेव्हा हे पुसून काढतं ना, तेव्हा आपल्याला, आपण कसं नॉर्मली पुसल्या आपल्याला फॅनची गरज असते की फॅनने सुकायला पाहिजे, नाही तर कोणतं घसरून पडेल. तर जेव्हा रोबोट पुसतो ना, तेव्हा फॅन लावायची पण गरज नाही. आपण थोडंसं हळू, म्हणजे पण वाचले की बिल, लाईट बिल वाचले की फॅनचं. पंख्याची लाईट वाचली. बरोबर आहे, ही बरोबर आठवण केली भाई. आणि आपण काय करतो, 1-2 वर फॅन नाही लावत, एकदम पूर्ण आपण 5 वर लावायला लागतो, तेव्हा ते लगेच वाळतं, नाही तर वाळत नाही लवकर, कारण इतकं ओलं असतंय. मुलं पडायची भीती असं ती पण नाही आता. तर मुलांना पकडून ठेवावं लागत होतं. तर आता काय, हे मशीन जेव्हापासून पुसते तेव्हा आपल्याला पंखा लावायच लागत नाही. जसं पुसलं 2 मिनिटं पुढे गेली, खाली मागून सुकलेलं असते. म्हणजे इतकं छान आहे आणि खरंच खूप फायदेशीर आहे. आणि म्हणजे पैसा आहे तसं त्याच्या फॅसिलिटीज पण आहेत. तर थँक्यू सो मच, मशीनला बोलते थँक्यू सो मच. हे असं ऍप आहे, हे सगळे एरिया आपला घेतलाय. हां, हे बघा, हे असं मोबाईलमध्ये ऍप आहे आणि ह्याच्यावरती दिसतंय आपल्याला की त्यांनी किती क्लीन केले आणि आता कुठपर्यंत आहे. इव्हन समजा आपण आतमध्ये किचनमध्ये आणि हॉल क्लीन करायचं चालू आहे,
तर हॉल केवढा क्लीन झालाय ते पण आपल्याला समजतंय आणि कम्प्लीट झाल्यावर तर ते ऑटोमॅटिक आपल्याला अनाऊन्स करतंय की वर्क इज क्लिनिंग इज कम्प्लिटेड. तर असं सगळं मॉपिंग आपल्याला ते पूर्ण एरिया पांढरा होतोय. म्हणजे आता हॉल लावला तर ते पूर्ण एरिया पांढरा होते. कारण का आपल्या पुसण्यातनं थोडं तर राहील कुठचं कोपरा, पण ह्याच्यातनं नाही राहणार. ही पूर्ण कव्हर करते. तर ह्याच्यात आपल्याला कळते सुद्धा की यांनी कितपत क्लीन केले आणि सगळं क्लीन केलंय का ते पण कळते. आणि चुकून राहिलं म्हणजे तर असं तीच येऊन करून जाते. चुकून राहिलं तर ते डबलला तिथं जातंय आणि साफ करून येतंय. हा समजा आता आपण हे रोबोट पुसतोय आणि आपण त्याच्यामधून गेलो आणि त्याची डायरेक्शन त्यानं आपल्याला जागा करून दिली जायला, तर तो परत त्याचा दुसरा राऊंड कम्प्लीट करून परत ती जागा क्लीन करणारच तो, पण ते सोडणार नाही. तर किती म्हणजे मशीन असून किती समजूतदार आहे बघा. घरचा मेंबरच झाला. घरचा माणूस असेल तर माणसाला किती वेळा सांगावं लागतंय की हे बघ तिथं कोपरा राहिलाय बघा, तेवढं आठवणीने पुस. आणि ते कधी कधी आठवणीत आपल्या राहत पण नाही, आपण विसरून जातो. पण मशीन नाही, तेवढा कोपरा राहिला तर ते दुसरं बाकीचा राऊंड कम्प्लीट करून ते पुसवूनच जाणार आणि ऑटोमॅटिक स्वतःच्या घरात जाऊन बसणार, स्वतः चार्ज पण होणार. म्हणजे स्वतःचं जेवण पण स्वतः करणार, कोणी त्याला भरवायची पण गरज नाही. तर असं हे आहे. असाही छोटासा आमचा फॅमिली मेंबर आहे. एवढंच आहे पण किती कामाची चीज आहे ना. तर धन्यवाद त्याला. आम्ही सगळेजण मी तर पायाच पडले आधी त्या दिवशी पहिल्या दिवशी तुला पाया पडला मशीनच्या. म्हणलं सगळ्यांनी सांगत असं ते ओरडायला लागतंय, पण त्या मशीनला सांगायला लागत. लाईट आहे दिसत नाही मम्मी तिकडं. तर जसा पैसा घातलाय यामध्ये तसं ते युजफुल सुद्धा आहे. आणि ह्याच्या खालचं तर सगळं एक ना एक पायच्या गोल फिरून पाय क्लीन करते आता पूर्ण. हे 4 पाय आहेत, तर 4 पायांच्या आतमध्ये बरोबर कोपऱ्याने जाऊन हे क्लीन करतेच. टेबलच्या खाली जाते, म्हणजे काय सरकवायची गरज नाही. फक्त आमचा तो जो बेड आहे ना तो जरा पुढे आम्हाला ओढावा लागतो पण त्या साईडचा क्लीन करायला. बाकी खाली जितकं त्याला जाता येते तितकं सगळीकडे जाऊन क्लिनिंग करते, काहीच बघावं लागत नाही. सो कसा वाटला आमचा रोबोट नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान नाव सजेस्ट करा जरा लवकर, कारण आम्हाला इंग्लिश थोडं थोडंसं इंग्लिश म्हणजे त्याला पण असं रिस्पेक्टफुल वाटलं पाहिजे. असं गंगूबाई ते नाही चांगलं वाटत ना. तर हा कोणत्या कंपनीचा रोबोट आहे, मॉडेल नंबर काय आहे ते माझ्या ब्लॉगच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसून येईल. सो जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर करू शकता. अशी ही बडे काम की चीज आहे आणि आम्हाला खूप आराम दिलाय. तर आजचा हा असा स्पेशल ब्लॉग होता आणि तर क्लिनिंग मी म्हटलं आता ब्लॉग करण्यासाठी थांबूया यायला जवळ स्वतःच्या, नाहीतर मला ह्याच्या मागे फिरावं लागलं असतं. तर आता मी प्ले करते म्हणजे ह्याचं काम सुरू होईल. ही दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये 10,000 पासून पण स्टार्ट आहेत, पण त्यामध्ये थोडंसं आपल्याला झंझट आहे. म्हणजे सारखं प्रत्येक गोष्ट काढा, क्लीन करा, परत जुळवा, परत म्हणजे हे झाडू मारला त्याचं डस्ट काढा, पाणी चेंज केल्यानंतर पुसल्यानंतर परत चेंज करा, परत ते मॉप धुवा, हे सगळं व्याप खूप आहे. म्हणजे त्यापेक्षा आपण केलं परवडते. तुटायची पण भीती असते सारखं काढघाल करून घ्या, त्यामुळे हँड फ्री. हा, आणि ह्याचा फायदा हा आहे म्हणजे 40,000 गेलेत, पण ह्याचा फायदा हा आहे की पूर्ण हँड फ्री, आपल्याला काहीच करावं लागत नाही. ऑटोमॅटिक करते तर आपल्याला नुकसान व्हायची पण काही काळजी नाही, भीती नाही. पण जास्त काळजी रिझ्यूम क्लिनिंग. बस हटो हटो हटो, मॅडम कॉल येतो, मॅडम कॉल येतो, हटो हटो हट हट, मॅडम कॉल येतो, हटो हटो हटो. ती व्हिडिओ करायचा आपल्याला. हटी हटी मॅडम गाणे हटो हटो, मॅडम कॉल येते, मॅडम कॉल येते. आइए मॅडम, आइए आइए, या भाई ये है. आइए आइए, मॅडम कॉल दीजिए. ते आता हे घ्यायलाय परत, ते कुठून सुरू करायचं ते लोकेशन घ्यायलाय आता पुसणार. ऐसे है ये छोटी सी बड़ी काम की चीज. आता प्लीज तुम्ही असं म्हणू नका की आता आम्ही आळशी झालोय असं. तर बघू शकताय पुढं झाडू मारायचं चालू आहे आणि मागे जे फिरतंय ते पुसून निघतंय त्यांनी. हे बघा. आणि हे बघा तुम्हाला ओलं दिसत असेल इथून, दिसते सर, पाय काढ तुझा पाय. तर हे तर बघू शकताय तुम्ही किती छान पुसलेलं आहे, एकदम आरशासारखं. आणि दुसरी गोष्ट आहे, इतकं ओलं पण नाही आहे की कोणी घसरून पडेल किंवा फॅनची गरज आहे. बघू शकताय किती क्लीन आणि एकदम स्ट्रेट जाते, वाकडं तिकडं नाही, काय नाही. हॉल मोठा आहे की नाही आपला, तर हॉल मोठा आहे तर कधी कधी पाणी संपते किंवा कचरा भरलेला असते. मग ती काय करते, हाय पोझिशन सोडून तिथं जाते, पाणी भरून येते, पाणी भरते, कचरा मोकळा करते
आणि परत जिथून सोडलो होतं तिथून स्टार्ट करून परत क्लीन मग हेच बाहेर हा, असं म्हणजे नाही. बघा पाणी संपलं तरी आपल्याला बोलवत नाही ते. हे बघा हे असे 2 डब्बे आहेत हे waste. आणि हे वेस्ट पाणी हे चांगलं पाणी. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की पाणी संपलं की परत येते आणि पाणी घेऊन जाते यातलं, आणि वेस्ट पाणी येते यामध्ये राहते. तर असे हे 2 डब्बे आहेत, वेस्ट वॉटर अँड क्लीन वॉटर. आणि हा जो प्लेन थोडासा डब्बा आहे बाहेर निघतोय हा, तर हे आहे डिटर्जंट, लिक्विड डिटर्जंट, ज्याच्यामध्ये ते आहे डिटर्जंट. आणि दुसरी गोष्ट ते इतकं प्लेन आहे बघा, कमी जागेत बसले. दुसरी गोष्ट ह्याला एक वरती अशी तुम्हाला कॅप दिसत असेल, ह्यामध्ये आपण हे संपलं की त्यामध्ये टाकायचं. आणि दुसरी गोष्ट आता जोपर्यंत आहे तोपर्यंत ऑटोमॅटिक घेते, आपल्याला एक्स्ट्रा ऍड करावं लागत नाही. हे बघा. हा, त्या होल मधून ते ऑटोमॅटिक पुढे बघ या साईड बरोबर हात हा, हे बघा. असं ठेवायचं. तर ऑटोमॅटिक ते जाऊन घेतं डिटर्जंट सुद्धा, जे लिक्विड आहे ते. जर लिक्विड संपलं हा. डायरेक्ट आणि आपल्याला टाकायचं असेल तर ह्यामध्ये पण टाकून ठेवू शकतो. इथून असं वरती जाते आणि आतमध्ये बसते आणि चार्ज पण होते, पाणी घेते, डस्ट क्लीन करते, पाणी थोडे. वाव बघा, हे dust bag आहे. हा बॅग आहे, म्हणजे आपण क्लीन करू शकतो. ही नाही. काढून हे असं निघते, हा. हे असं काढून आपण मॅडम आगे घ्या. नाही हे असं काढून क्लीन करायचं, परत असं लावून ठेवायचं. असं लावून ठेवलं आणि हे याला झाकलं, बरं की नाही. तर अशा प्रकारे हा रोबोट आहे आणि किती युजफुल आहे तुम्ही बघू शकताय. तर खरंच युजफुल आहे. आल्यापासून तुम्हाला लागलं का झाडायला? झाडायला नाही, पुसायला नाही, मोबाईलवर 2 कामं वाचलेत. चला. झाडायचं पुसायचं मेन आहे का. एवढं मोठं घर रोज झाडायचं, रोज पुसायचं, किती त्रास होतो. आणि आमचं घर मोठं आहे, प्लस रूम पण मोठ्या मोठ्या आहेत सगळ्या, त्यामुळे जरा स्पेस जास्त होतोय. आणि ते एकदा उचलून ठेवायला लागते. हा, इनकम्प्लिटेड. सो चाललंय त्याच्या घरी. ते राहू दे, असं मस्त वाटतं. आता कसं झालं ते क्लिनिंग दिसत नाही, घाण झाली है ना, दिसते का? हा आता वर घ्या, वर घ्या. आता चालेल. हा तेव्हा जाऊन बसलं. येऊन. हा, मग आज जाऊन बसले. आता जे काही त्याची एनर्जी डाऊन झाली तर स्वतःला चार्ज करणार. आता आवाज येते बघा. स्टार्ट चार्जिंग. आता क्लिक स्टार्ट ऑटो एम्प्टी. हे बघा, हा आवाज आला की समजायचं स्वतःला ते क्लीन करायला लागले. आता मॉपिंग पेन बोलते. आता कचरा यातला कचरा यात चाललाय डस्टबिन बॅग मध्ये. अच्छा, आता ही गेला कचरा सगळा. हो, इथे एक आपल्याला चढवून उचलून ठेवायला लागते ह्या. आणि थांब यार, अजून एक आहे चढणार पण आहे तिथे. वर चढते आपण. स्वतः ऑटोमॅटिक. पण ते 1 लाखाचं आहे. 1 लाखाच्या वर आहे ना. ती इंडियामध्ये नाही आलं. इंडियामध्ये आलं नाही अजून. असं आहे. काय रे मुला. बघ. फक्त इथे किचन मध्ये तेवढा एक स्टेप आहे, तिथेच तेवढं उचलावं लागतं. आणि जसं आजीने सांगितलं की ऑटोमॅटिक वरती चढणारा पण आहे, पण तो अजून आपल्या इंडियामध्ये आलेला नाही. तर आहे हेच खूप महत्वाचं आहे आणि खूप युजफुल आणि खूप हेल्पफुल आहे, ज्याने इतकी आपल्याला हेल्प केलेली आहे आणि इतकं काम वाचवलेलं आहे. तर असा हा होता न्यू मेंबर. प्लस अजून एक सरप्राईज, म्हणजे अजून एक न्यू मेंबर येणार आहे आणि तो कोण आहे ते बघण्यासाठी व्लॉग रोज बघत चला. तर आजच्या व्लॉग मध्ये हा मेंबर, नेक्स्ट व्लॉग मध्ये मी तुम्हाला तो मेंबर सुद्धा दाखवणार आहे. सो व्लॉग बघायचं चुकवू नका. आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल. चला, तर आता मला सियाला पण आणायला जायचंय, प्लस थोडं बाहेर जायचंय. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय.